जगातील सर्वात जुना देश कोणता? भारत, चीन, इजिप्त? उत्तर ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, कारण सर्वात जुना देश ठरवण्याचा एकच नियम नाहीये. एखाद्या देशाची सभ्यता किती जुनी आहे, प्राचीन राज्य कधी निर्माण झालं, सांस्कृतिक परंपरा किती काळ टिकली किंवा आजचं राजकीय अस्तित्व किती जुनं आहे, यापैकी कोणता निकष वापरतो त्यावर उत्तर बदलतं. म्हणून चला पाहूया जगातील प्राचीन सांस्कृतिक आणि राजकीय परंपरा असलेले 10 देश. नमस्कार, मी हर्ष. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. पहिलं, इजिप्त. सुमारे इसवी पूर्व 3100 मध्ये अप्पर आणि लोअर इजिप्त एकत्र आले आणि एक केंद्रीकृत देश तयार झाला. म्हणून प्राचीन एकसंध प्रादेशिक राज्याच्या दृष्टीने इजिप्त हा सर्वात मजबूत दावेदारांपैकी एक आहे. दुसरं, इराण. आजच्या इराणच्या भूमीत सुसा आणि एलाम यांसारख्या प्राचीन संस्कृती विकसित झाल्या. पर्शियन साम्राज्याने पुढे मध्य पूर्वेच्या मोठ्या भागावर सत्ता गाजवली. मात्र आजचा इराण हजारो वर्षांपासून अखंड एकच राज्य आहे असं म्हणणं योग्य नाही. तिसरं, भारत. भारताची प्राचीन सांस्कृतिक मुळे सिंधू किंवा हडप्पा संस्कृतीपर्यंत पोहोचतात. मोहेंजोदारो, हडप्पा आणि धोलावीरा यांसारख्या शहरांमध्ये हजारो वर्षांपूर्वीच नियोजित नागरी जीवन पाहायला मिळतं. पण ही संस्कृती आजच्या भारतापुरती मर्यादित नव्हती. चौथं, चीन. चीनचा इतिहास अत्यंत दीर्घलिखित परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. शांग डायनास्टी काळातील ओरॅकल बोन इन्स्क्रिप्शन्स हे चीनच्या प्राचीन लिखित इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे आहेत. नंतर इसवी पूर्व 221 मध्ये क्वीन डायनास्टीने चीनचा मोठा भाग एकत्र केला. पाचवं, ग्रीस. मिओनियन आणि मेसेनियन संस्कृतीपासून ग्रीसची प्राचीन सांस्कृतिक मुळे दिसतात. नंतर एथेन्स आणि स्पार्टा सारखी शहर राज्ये उदयास आली. म्हणजे प्राचीन काळात आजच्या अर्थाने एकसंध ग्रीस नावाचं राष्ट्र नव्हतं. सहावं, इथिओपिया. आफ्रिकेतील एक्सम किंगडम हे प्राचीन काळातील महत्त्वाचं व्यापारी आणि राजकीय केंद्र होतं. त्यामुळे इथिओपियाला आफ्रिकेतील सर्वात जुन्या राज्यपरांपैकी एक मानलं जातं. सातवं, जपान. आता एक महत्त्वाची गोष्ट, जपानी परंपरेनुसार इसवी पूर्व 660 मध्ये सम्राट जिम्मू यांनी जपानची स्थापना केली असं मानलं जातं. पण ही तारीख ऐतिहासिक दृष्ट्या सिद्ध झालेली नाहीये. मात्र जपानची सम्राट पदाची परंपरा जगातील सर्वात प्राचीन विद्यमान राजेशाहींपैकी एक आहे. आठवं, व्हिएतनाम. व्हिएतनामी पारंपरिक कथांमध्ये इसवी पूर्व 2879 पासून हॉंगबँग डायनेस्टीची कथा सांगितली जाते. पण ही तारीखही पारंपरिक इतिहासाचा भाग आहे. निश्चित पुरातत्वीय किंवा समकालीन ऐतिहासिक तारीख नाही, म्हणून ती तथ्य म्हणून नव्हे तर परंपरा म्हणून पाहिली पाहिजे. 9, इराक. आजचा इराक म्हणजे प्राचीन मोसेपोटेमियाची भूमी. याच प्रदेशात सुमेरियन शहर राज्ये, प्राचीन लेखन आणि संघटित प्रशासनाचा विकास झाला. मानवी नागरीकरणाच्या इतिहासात इराकच्या भूभागाचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. 10वं, सॅन मरिनो. आणि आता सर्वात छोटा पण खास देश, सॅन मरिनो. परंपरेनुसार त्याची स्थापना 301 CE मध्ये झाली. आज सॅन मरिनोला जगातील सर्वात जुनं विद्यमान प्रजासत्ताक म्हणून व्यापकपणे ओळखलं जातं. तर आता लक्षात ठेवा, जगातील सर्वात जुना देश याचं एकच उत्तर नाही. प्राचीन एकसंध राज्याचा विचार केला तर इजिप्त आघाडीवर येतो. प्राचीन सांस्कृतिक सातत्यासाठी भारत, चीन आणि इराण महत्त्वाचे ठरतात. आणि दीर्घकाळ टिकलेल्या प्रजासत्ताकासाठी सॅन मरिनो विशेष ठरतं. म्हणून इतिहासात सगळ्यात जुना कोण यापेक्षा कशाच्या आधारावर जुना हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. आता तुमची वेळ. तुमच्या मते जगातील सर्वात प्राचीन देश कोणता? कमेंटमध्ये तुमचं उत्तर नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्रहार न्यूज लाईनला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.